Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पूजा खेडकर यांच्यावरती यूपीएससीने कारवाई केली आहे आणि या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार सर आपल्या सोबत आहेत। नेमकी ही कारवाई काय आहे आणि पुढचं पाऊल काय असू शकतं? पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी पद जे होतं, जे त्यांना प्रशिक्षणार्थी पाठवलं होतं, ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये यूपीएससीने ते रद्द केलेलं आहे। म्हणजे त्यांचं प्रशिक्षण पद आता रद्द झालेलं आहे। त्यांना आता पुढे 4 तारखेला आणखी त्यांनी मुदत मागितली उत्तर देण्यासाठी, त्यानंतर त्यांच्यावर आणखी कारवाई होईल। यूपीएससीने केलेली ही कारवाई चांगली आहे। यूपीएससीने FIR सुद्धा केलेला आहे, परंतु यूपीएससीने आता केवळ पूजावर कारवाई न करता थांबता त्यांनी ज्यांनी पूजाला मदत केली त्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे। कारण हा रोग जर मुळासकट उपटून नाही काढला तर पुन्हा पूजा खेडकर तयार होतील आणि हे काय फक्त केंद्रात पूजा खेडकर आहे तशाचा भाग नाही, त्या राज्यामध्ये आहे। त्यामुळे सर्व राज्यांनी आपल्या राज्यामध्ये ज्यांनी बेकायदा किंवा बनावट सर्टिफिकेट्स बनवलेत त्यांची चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे, नाहीतर आपल्या देशातली सगळी प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडेल। परंतु त्यांचा जो IAS दर्जा आहे त्याबाबत काही मोठी घडामोड होऊ शकते। ती घडामोड 4-5 तारखेनंतर होईल अशी आशा आहे। कारण नॉर्मली असं कोणाचं प्रशिक्षण पद काढून घेता येत नाही, कारण ती एक फार मोठी प्रोसेस आहे, तरी ते काढून घेतलंय। याचा अर्थ त्यांचं IAS पद काढून घेण्याच्या दृष्टीने आता पुढे प्रक्रिया सुरू झाली। थोडा उशीर झालाय कारवाईवर? कारवाईला थोडा उशीर झालाय, पण ठीक आहे। आता शेवटी आपल्या देशात लवकर काहीच होत नव्हतं, त्या मनाने कशाला तरी सुरुवात झाली। मुळात IAS ऑफिसर्सवर कारवाई होणं हीच दुरापास्त गोष्ट आहे। शिवाय यूपीएससीने त्यांनी अमुक केलं, यांनी या चुका केल्यात म्हणून FIR करणं ही तर आणखी पुढची गोष्ट आहे। प्रशिक्षणार्थी पद काढून घेणं त्याच्याही पुढची गोष्ट झाली, त्यानंतर आता IAS पद काढून घेतलं जाईल। त्यामुळे कुठेतरी यूपीएससीने आणि सगळ्यांनीच आपल्या चुका झाल्यात हे मान्य केलंय। त्यामुळे सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे प्रशासकीय सिस्टीममध्ये सुद्धा आता बदल होतील अशी अपेक्षा करूया। नाही, परंतु खालपासून वरपर्यंत जे बरवटले हात आहेत पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये, त्यांच्यावरती काय कारवाई होणं अपेक्षित आहे? फौजदारी कारवाई होणं अपेक्षित आहे। ज्यांनी हे केलं हा देशाशी धोका आहे, हा देशातल्या तरुणांशी धोका आहे। त्यांच्या नोकऱ्या चोरलेल्या आहेत कोणीतरी, त्याच्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकणं आवश्यक आहे। पूजा खेडकर यांच्यावरती यूपीएससीने जी कारवाई केलेली आहे ती स्वागतार्ह असली तरी पूजा खेडकर प्रकरणात त्यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हा करण्याची जी मागणी आहे ती विजय कुमार यांनी केलेली आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।